बेमान झाले भीमाला बेमान वाह 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 बेमान झाले भीमाला आजही मनात खंत आहे अरे बेमान झाले भीमाला आजही मनात खंत आहे आणि विश्वास ठेवून कोणावर कोण इथं श्रीमंत आहे की बेमान झाले भीमाला आजही मनात खंत आहे आणि विश्वास ठेवून कोणावर कोण इथं श्रीमंत आहे अरे मनाच्या अहंकाराला दिनेश त्यांचा अंत आहे आणि माणूस तोच खरा ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे माणूस तो खरा ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे म्हणून म्हणतोय काय शून्यातून विश्व निर्माण करतो वाह शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे हे का माझ्या समाज बांधवांनो तुम्हाला सांगतोय की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे अरे समजून चुका करतो त्याला पिलंदर म्हणावे अरे जो 60,000 रुपयाचा पेमेंट घेऊन शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे वाह शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे समजून चुका करतो त्याला पिलंदर म्हणावे अरे जो 60,000 रुपयाचा पेमेंट घेऊन जयंतीचा चंदा 11 रुपये देतो अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे अशा हरामखोराला खानदानी दलिंदर बना कि माफ नहीं होगा बाबा साहब को छोड़कर जाने वालों को कि माफ नहीं होगा बाबा साहब को छोड़कर जाने वालों को नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को अरे नाकाम करना इनकी सभी चालों को और शत्रुघ्न चौक में खड़ा करके जूते मारो गद्दारों को चौक में खड़ा करके जूते मारो सालों को म्हणून म्हणतोय की जे नावासाठी जगतोय हे गीत त्याच्यासाठी आहे म्हणून म्हणतोय का अरे फक्त मानासाठी वादिवाद होते क्या बात है फक्त मानासाठी वादिवाद होते फक्त मानासाठी वादिवाद होते फक्त मानासाठी वादिवाद होते फक्त मानासाठी वादिवाद होते अरे फक्त मानासाठी तो म्हणते मी अध्यक्ष हा म्हणतो मी अध्यक्ष त्याच्यातनीच म्हणणं म्हणून अरे फक्त मानासाठी वादिवाद होते तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते 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 अरे येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल अरे अन्यायाच्या विरोधात वदने कठीण होईल अरे बाबासाहेबांची जर गद्दारी केली ना तर किडे पडून मेल्याशिवाय राहणार नाही अरे तुझी याद तुझी याद तुझी याद तुझी याद तुझी याद तुझी याद फक्त मानासाठी वादिवाद होते भगवान होते भगवान
समानासाठी वादविवाद होते, समानासाठी वादविवाद होते, फक्त समानासाठी वादविवाद होते, फक्त मानासाठी वादविवाद होते. तुझी याद येते भीमा, तुझी याद येते, 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 तुझी याद येते भीमा, तुझी याद येते. इदाचा पहिला वन सादर करतो. हातून तुझ्या ते चित्र रंगलेले, हातून तुझ्या चित्र रंगलेले, हातून तुझ्या चित्र रंगलेले, स्वार्थी गाठाने ते तिचे भंगलेले, दिसे भंगलेले, दिसे भंगलेले, स्वार्थी गाठाने ते दिसे भंगलेले. बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 मातृ संघटना होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सामाजिक संघटना म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, आणि तिसरी समता सैनिक दल. परंतु इथल्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं वाढोळं लावलं की बाबासाहेबांच्या चळवळीला मात्र बेमान झाले हो. अरे बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे सुद्धा नव्हते. ज्या 16 लोकांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे सुद्धा नव्हते हो. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 मार्च 1956 ला रामलीला मैदानी ते म्हणतात की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. की बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे सुद्धा नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी बाबांनी वाय सराय लॉर्ड लिन लिथोगो या माणसाची संपर्क साधला आणि त्या माणसाकडून 3 लाख रुपये कर्ज घेतले. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 लाख रुपये कर्ज घेतले आणि या 16 लोकांना विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवले. परंतु काही लोक शिकले आणि 1-2 जण वापस आले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मात्र बेमान झाले. की म्हणून मानतोय की बेमान झाले भीमाला, की बाबा तुझ्या चळवळीचं वाटोळं या लोकांनी लावलं. हमारे सुनील भाई के 4 लाइन दे रहा हूं कि माफ नहीं, ये गालियां मैंने फिर भी मनून मानतो, फिर भी चलो वंस मोर कि माफ नहीं होगा बाबा साहब को छोड़कर जाने वालों को, साहब कि माफ नहीं होगा बाबा साहब को छोड़कर जाने वालों को. नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम करना इनकी सभी चालों को, हर चौक में खड़ा करके गद्दारों को जूते मारो. ये तुझे याद है बात, तुझे याद है, तुझे याद है बात, तुझे याद है, ये तुझे याद है बात, तुझे याद है. हातून तुझ्या ते चित्र रंगलेले, हातून तुझ्या चित्र रंगलेले. साहेबांसाठी बोलो 2 मिनिटं साईडला, टेन्शन नका. हातून तुझ्या ते चित्र रंगलेले, हातून तुझ्या चित्र रंगलेले, हातून तुझ्या चित्र रंगलेले. ओके चित्र रंगलेले, स्वार्थी गाठाने ते दिसे भंगलेले, स्वार्थी गाठाने दिसे भंगलेले, स्वार्थी गाठाने दिसे भंगलेले. स्वयंबळा इथे स्वाद येते, स्वयंबळा इथे स्वाद येते, स्वयंबळा इथे स्वाद येते. कि मुझे जान लेने वाले यार की जरूरत नहीं है मेरा भाई, कि मुझे जान लेने वाले यार की जरूरत नहीं है, मुझे ऐसे झूठे संसार की जरूरत नहीं है. अरे जो मेरे बाबा साहब की इज्जत नहीं करता,
ऐसे लोगों की मुझे प्यार की जरूरत नहीं है। तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते की भीमा समान कोणी कार्य करू शकत नाही। असे लादे यार ये सत्याची कासी कोणी धरू शकत नाही। जो स्वतःचे पोट भरू शकत नाही रे तो दीन जनतेसाठी मरू शकत नाही। म्हणून गीताचा शेवट घेतोय कारण की माझ्या मायमावल्यांनो रमाई तुमच्यासाठी गाणार आहोत। उत्तम दादा फुलकर काय म्हणतात समदूर सारंग यांचं हे गीत आहे। वाह वाह हाच खेत आहे हाच खेत आहे इथे उत्तमाला हात घेत आहे इथे उत्तमाला हात घेत आहे इथे उत्तमाला हाच खेत आहे। है क्या बात है। ये 4 लाइन सुनिए सिंदूरदाना बाजार वालों ये 4 लाइन सुनो की जो जो आला तो जातीच्या मागे धावून मेला। आशिष भाऊ की जो जो मेला तो जातीच्या मागे धावून मेला जो जो मेला तो जातीचं विष पिऊन मेला। अरे महार म्हणून ज्याला शाळे बाहेर बसविले मनोज राजा तेच महार या देशाचं संविधान लिहून गेला। तुझी याद येते भीमा तुझी याद येते 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 हाच खेत आहे इथे उत्तमाला हात घेत आहे इथे उत्तमाला हात घेत आहे इथे उत्तमाला सांगून कळले ना सुंदर सारंगाला सांगून कळेना संसारगाला सांगून कळेना संसारगाला कि एहसान जताने के लिए दान मत करो। भाई सुनियो एहसान कि एहसान जताने के लिए दान मत करो और बेईमान बनकर मिशन पर एहसान मत करो। कि एहसान जताने के लिए दान मत करो और बेईमान बनकर मिशन पर एहसान मत करो। अरे जिंदगी कुत्ते की तरह जी कर मनोज राजा माँ भीमाई के दूध का अपमान मत करो। तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद येते भीमा तुझी याद येते तुझी याद हाय 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 हाय। हाच खेत आहे इथे उत्तमाला सांगून कळे ना संदूर सारंगाला। म्हणून इथे समाजाची कोण फिर्याद घेते 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 इथे समाजाची कोण फिर्याद घेते। तुझी याद येते भीमा तुझी याद येते 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 तुझी याद येते।